नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडात रंगली खेळी नारळ फोडीची स्पर्धा। कोकणातून 100 पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणून स्पर्धक सहभागी। गडगडी आणि खेळी नारळ फोडी स्पर्धा। आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांची उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती। कोकणातील रायगडमध्ये दरवर्षी पावसाळ्यात नारळ फोडी स्पर्धा खेळवली जाते। अलिबाग तालुक्यातील नागाव बीच येथे कोकणातील लोकप्रिय आणि पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला यंदाही मोठा प्रतिसाद लाभला। या स्पर्धेसाठी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवामधून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेत एकूण 100हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। यामध्ये गडगडी आणि खेळी नारळ फोडी स्पर्धा पार पडली। ही स्पर्धा पाहण्यासाठी नागावमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली। एकमेकांवर नारळ आदळून ही स्पर्धा खेळवली जाते। यामध्ये 2 प्रकारे या स्पर्धेचे खास आकर्षण असते। गडगडी आणि खेळी नारळ स्पर्धा यासाठी स्पर्धक जो नारळ वापरतात त्याची किंमत साधारणतः 8 ते 10 हजार रुपये असते। शिवाय या नारळाची करटी हाताच्या बोटा एवढी जाड असते, त्यामुळे स्पर्धक हा नारळ अगदी बारकाईने वर्षभर शोधून घेत असतो। कोकणातील पारंपरिक क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी नव्या पिढीपर्यंत हा अनोखा खेळ पोहोचवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात असल्याचे आयोजक डॉक्टर सचिन राऊळ यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, अलिबाग। प्रथम गेल्या वर्षी मी गडगडीमध्ये नंबर फायनल मारले होते मी गणत नागाव म्हणून। आता माझ्या 2 टीम हारलेल्या आहेत, तरी पण ह्या टीममध्ये सचिन दादाचा एवढं वर्चस्व आहे की जबरदस्त नारळ आणि जबरदस्त आयोजन असतं, त्यामुळे आम्हाला इथे खेळायला खूप आवडतो। आणि आता सध्या माझी एक टीम हातावरची एक आहे अजून, म्हणजे वरती खेळत होती, त्यामुळे माझ्या 4 नारळ शिल्लक आहेत, म्हणजे म्हणून मी फायनलची आशा बघतो। पण एवढं जबरदस्त नियोजन असतं ना, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही। अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सचिनदाची स्पर्धा जबरदस्त असतो आणि सगळ्यात वर्चस्व म्हणजे आमचं नागाव बीचचं, त्यामुळे ही स्पर्धा जबरदस्त असते। नागाव बीच म्हणजे तुमचं फेमस, म्हणजे आमचं अख्ख्या तालुक्यातलं फेमस बीच आहे, त्यामुळे आम्ही सगळे जिल्ह्यातलं तालुक्यातलं सगळं फेमस बीच महाराष्ट्रातलं। कॅमेरामध्ये हा क्षण टिपायचा आहे। सुद्धा एक ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, नारळ फोडीचा जरी हा कार्यक्रम असला आणि या ठिकाणी मात्र देवानी करून दिलाय। चे परममित्र डॉक्टर सचिनजी राऊळ यांच्या मार्फत आयोजित नारळ फोडण्याच्या स्पर्धेसाठी आज त्यांनी मला एक 15 दिवसापूर्वी निमंत्रण दिलं होतं। या निमंत्रणाच्या अनुषंगानं आपल्या कोकणातील हा पारंपरिक खेळ नारळ फोडणे, खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं तर कोकणात असेल, अलिबागमध्ये असेल, नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि ह्या नारळाच्या उत्पादनाच्या माध्यमातून अशा पद्धतीने खेळ केल्यानंतर 100% त्याच्या प्रोडक्शनवर परिणाम होतो। तशाच पद्धतीने आपला कोकणातील खेळाडू हा पुढे गेला पाहिजे, यासाठी नक्कीच याला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी जो काही पत्रव्यवहार शासन दरबारी करायचा असेल तो मी आणि सचिनजी राऊळ मिळून आम्ही नक्कीच करणार आहोत। आता प्रतिवर्षाप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या अगोदर खरं नारळ फोडीच्या स्पर्धा प्रत्येक कोकण भागामध्ये होत असतात आणि मानाची स्पर्धा गणली जाते, कारण दरवर्षी एक उंच अशी होत गेलेली स्पर्धा आहे। आमचे जिल्हा परिषदेचे नवनिर्मित सदस्य डॉक्टर सचिन राऊळ आणि आमचे सहकारी मित्र राकेश आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी भव्य नारळ फोडीच्या स्पर्धा आयोजित आणि आता आज या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे मंगेश वाकडीकर स्वतः इथे आलेले आहेत। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। एक आगळीवेगळी स्पर्धा, एक तर सोडीचे नारळ म्हणजे जमिनीवर खेळणारे, एक हातातले नारळ, असे दोन्ही नामांकित स्पर्धा या ठिकाणी येतात। मला वाटतं कोकणातनं स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी पासून अगदी दापोली, मंडणगड या ठिकाणून त्या स्पर्धक आलेले आहेत आणि नामांकित स्पर्धा आहे आणि म्हणून शुभेच्छा या ठिकाणी मी आलो आणि आनंदाचा दिवस निश्चित आहे की मागच्या वर्षी आलो ते आमचे सचिन राऊळ कुठले पॉलिटिकल नव्हते,
थेट जिल्हा परिषद लढले आणि निवडून आले. आणि मी सांगून गेलो होतो एक चांगला नारळ मी शोधून काढलेला आहे आणि तो सचिनच्या रूपाने शोधून काढून खऱ्या त्याने स्पर्धा जिंकली आणि याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. म्हणून आजची स्पर्धा ही देशादर्शक निश्चित.